वेलकम सरपंच भाई. लाडू कुठे आहे? लाडू लाडू असतंय की ते शेप मध्ये असतंय बघा. तुमचं काय ठरलं ते पहिले सांगा. ए जास्त नाटकं केलीस ना तर गावासमोर तुझं खरं रूप सांगेन मी. अयो म्हणजे तुम्ही सगळ्या गावाला घेऊन आला का काय? कुठं असतंय गाव? सगळ्यांना मी बाहेर थांबवलंय, पण जर का तू लाडूला माझ्या समोर आणलं नाहीस ना तर आज तुझं काही खरं नाही. वा, याला म्हणायचा सरपंच पदाचा कॉन्फिडन्स. ते करून टाका की सही. अजिबात नाही. लाडू कुठे? लाडू शिवाय मी सही करणार नाही. सही मिळाल्याशिवाय लाडू बी मिळणार नाही. आणि तुम्ही गावाला घेऊन या नाही तर कुणाला बी घेऊन या. बघा प्राणाला काय फरक पडत नसते. हे बघा तुम्ही सही करून टाका, मग लाडूला आणते तुमच्या समोर. ठीक आहे? अरे ते करून टाका सही, नाहीतर लाडू इल्ल. एक नंबर. आता कसं शाण्यासारखं वागलात? लाडू कुठे आहे? असते पहिलवान. झालं आपलं काम, या बाहेर. लाडू तू बराच ना? लहान मुलांचा असा वापर करून घ्यायला तुला लाज वाटत नाही का रे? माऊ प्लेट राहणार नाच मला वाटलं. आता मी मेलत असतो. लाडू अरे असं नाही बोलायचं. तुला काही झालं नाही ना? तुला मारलं याने? हा हा नाही राहणार मला मारल का कधी? म्हणजे याने तुला मारलं नाही? मग फोनवर ते मी आणि राहणारा मज्जा करत होतो. राहणारा बरं, आजपासून ही तुमची खुर्ची. हा, आणि ते तुमच्या सहकारी जे बाहेर थांबलेत त्यांना आत बोलून द्या की असं आपल्या सहकाऱ्यांना बाहेर थांबणं बरं दिसत नसते. आणि सरपंच पदाचा अभिषेक सगळ्यांसमोर झाला पाहिजे. बघा अजिबात नाही. तू हे सगळं खोटं बोलून केलंस. मला नाही व्हायचं सरपंच. बघा मी सांगतोय ते चुपचाप ऐकायचं, नाहीतर लय मागत पडेल. बघा हो अजून किती आहे? अहो माणसं सगळी आज चल म्हणाल्यात. राणा काय टेन्शन आहे काय? ते काय बी टेन्शन नसते. बघा अंजलीबाई सरपंच झाल्या. हा वा, मग आता सगळ्यांना बोलवतोस. हे बघा उगा गावासमोर राडा नको. तुम्ही गपचूप सरपंच व्हा. आपला जो काय हिशोब आहे ते घरी गेल्यावर बघू. हे उद्या अरे चला लवकर, चला लवकर, चला हे या लवकर घेतलं सगळं. चला लवकर. अंजली वहिनी तयार झाला. तू सापडून घ्या लवकर. हे घ्या लवकर. चल घ्या लवकर. हा कुणाच्या अंगात एवढी मस्ती आली रे? हे बघा पप्प्याला नंदिता वहिनीने हे तुम्ही झटका दिला का? नंदिता वहिनीने बाहेर काढलं म्हणून तुम्हाला झटका बसला? माननीय परेश पाटलाला झटका द्यायची हिंमत नाही कोणाच्या. हे बघा मी सांगतोय ते आता नीट लक्षात ठेवायचं. या अंजलीला सरपंच करायचं नाही. का नाही करायचं? अंजलीच्या मनात नाही. हा आणि तिच्यावर तुम्ही बळजबरी करू नका. सा नाही नाही. कोण म्हणलं त्यांच्या मनात नसतंय ते? अंजली वहिनी 2 वर्षांनी घरातनं बाहेर पडल्यात. ते काय उगीच नाही.
वय वय सरपंच बनायचं म्हणून अंजली वहिनी बाहेर पडल्या कळलं का? ए अरे बाबा दौलतवाडी सांभाळणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. आणि ही गोगल काय गाव सांभाळणार. सरपंच आधी बी होतेच की अंजली वहिनी. माझी उपसरपंच बाई हे बघा काय आहे आधी आणि आता ह्याच्यात लय फरक आहे हो. ह्यो राणा गायब झालता का नाही तेव्हा घरची परिस्थिती काय झालती हे बघितलं असं नव्हतं तुम्ही. हा हो साधं घर सांभाळू शकले नाही ही गाव काय सांभाळणार आहे. हा भागोबाई सारखी सरपंच पदाचा राजीनामा देऊन बसली नाही हो. हिच्या बसची बातच ना बाई. ते राणादा गेले होते म्हणून आता राणादा आल्यात. आता सगळं काही नीट जमणार अंजली वहिनीसनी. भंड्या ऐकलंच काय आधी राणादा नव्हते म्हणून आता राणादा परत आल्यात. राणा परत आला आणि अंजलीचा कॉन्फिडन्स कसा वाढलाय बघितलंच काय. पण ह्यो राणा आला तसा परत गेला तर काय 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 नाही वो. ही अंजली परत सरपंच पदाचा राजीनामा देणार गावाला वाऱ्यावर सोडणार आणि परत घरात बसणार. ए पप्याचा ए राणादाचं परत कशाला झालं? हा? ए तुला काय कळतं रे अख्खी दुनिया कोळून प्यालोय मी. हे बघा तिचा नवरा गायब झाला म्हणून हिनं गावाला वाऱ्यावर सोडलं होतं हे विसरून चालणार नाही आपल्याला. हा नाही 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 नाही. आणि काय आहे आता सुद्धा ही बळच तयार झाली आहे की. आणि जरा कोणी दम दाखवला की भागोबाई मऊ होणार नाही हो. हे सरपंच पद आहे की नाही हे बायकांच्या बसची बात नाही. अय्यो बायकांना कमी समजतंय की हे पपेदा. अंजली भैया आता तुम्हीच सांगा काय खरं असतंय ते. अंजली वहिनी आता सगळं तुमच्यावर आहे बघा. हो अंजली वहिनी अहो हो म्हणा हो. अहो बोला की काहीतरी. मी बोलतोय की तिने कशाला बोलायला पाहिजे. बायकांचं काम म्हणजे काय चूल आणि मूल बाकी काय करायचं नाही. अरे बाबा राजकारण म्हणजे हे सगळं मर्दगड्यांचं काम असतंय. हा आता अंजलीबाईंना हे सगळं पडत असेल तर मी काय मध्ये पडत नसते बघ. नाही नाही तू मध्ये पडूच नकोस बाबा. काय आहे अशी मोठी पद आहेत की नाही बायकाच नाही झेपत नसतात रे. अंजली वहिनी आता सगळं तुमच्यावर आहे बघा. तयार व्हा की अंजली वहिनी. ओ वहिनी बोला की काहीतरी बोला की. अंजली वहिनी तयार व्हा तुम्ही. अंजली वहिनी बोला की काहीतरी. अंजली वहिनी तयार व्हा की. अंजली वहिनी तयार व्हा. तयार व्हा. मी होणार सरपंच. बस त्या अंजलीनं आधी राजीनामा दिलाय. माझी बायको सरपंच होणार आणि या गावचा कारभार मी चालवणार. नाही नाही मी नाही होणार सरपंच. अंजली ताईच योग्य उमेदवार आहेत.
वहिनी आत्ता खरी शोभा आली बघा या सरपंच पदाच्या खुर्चीला. सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. मी वैयक्तिक दुःखात बुडून माझी जबाबदारी विसरले होते, पण आज तुम्ही सगळ्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. इथून पुढे मी माझी जबाबदारी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणानं पार पाडेन. मी कायम या गावच्या भल्यासाठीच काम करीन. अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा. एक मिनिट, मी काय म्हणतोय, आता आपण मिरवणूक कोण एक मोठीच्या मोठी. नाही भाऊजी, मिरवणुकीची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे समद्या गावाला त्यांना खुशी साजरी करायची असते. मग मी काय म्हणतो की होऊन जाऊ दे की जंगी अंजलीबाईंचा विजय झालाच आहे, तर विजयाचा गुलाल उधळायला नको काय? राणादा, आता मिरवणुकीत गुलालच गुलाल होता की. हा, पण घरात बी विजय साजरा झालाच पाहिजे की. हा बरोबर बरोबर. अंजली वहिनींचा, विजय असो, अंजली वहिनींचा, विजय असो, अंजली वहिनींचा, विजय असो. अंजली वहिनींचा. विजय असो. एक मिनिट, हे विजय असा पुसायचा नसते. ते तुमच्यावर चांगलं दिसतंय बघा. अंजली ही अशी मोहर ओवाळते. राणा तू बी ये मोहर, दोघांनी ओवाळते. नाही नको. काय नको? औक्षण राहू दे, काही गरज नाही एवढी. काय खूळ लागले काय तुला? गोदक्का, ते आता व ते प्रॉब्लेम असतोय अंजलीबाईंना माझा. गेली 2 वर्ष गाव ज्या गोष्टीची वाट बघत होतं ते आज झालं बघा. होय, आता अंजली वहिनी सरपंच झाल्या म्हणजे आता गाव अडचणीतून बाहेर पडणार बघा. अंजली वहिनी, उद्यापासून काम जोरात करायचं. हं, करायचं ना? बरं चला वहिनी, आम्ही निघतो. हा, वहिनी कुठे आहेत? तर त्यांच्या खोलीत. असं कसं? आता त्यांच्या सांगण्यावर ना गावाचा नवीन सरपंच निवडला की त्यात हजर पाहिजे.
वहिनी वहिनी राणा अरे वहिनी. ऐक तरी वहिनी राणा वहिनी अरे राणा त्यासनी कशाला हाक मारतोयस? एवढा आनंदाचा प्रसंग आहे तर राहू दे की तसाच. गोदक्का हे बघा आल्या वहिनी. वहिनी वहिनी या या तुम्ही या की पुढं या. वहिनी हे बघा या आपल्या गावच्या म्हणजे दौलतवाडीच्या नवीन सरपंच. लईच खुशी झालेली दिसत्या. हार फुलं गुलाल वाजपाचा आवाज बी ऐकला आम्ही. जंगी मिरवणूक काढलेली दिसत्या. मग अहो ते गावातले ऐकायलाच तयार नाहीत. म्हणले ते मिरवणूक काढायचीच बघा ते म्हणून ते सगळं. लई बी खुश व्हायची गरज नाही. आम्ही सांगितलं म्हणून ही सरपंच झाल्या. मी येते. थांब. उद्यापासनं ग्रामपंचायत कार्यालय इथं वाड्यात भरवायचं. आम्ही सांगू तसं करायचं. नाही, ग्रामपंचायतीचं काम ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्येच होईल. त्यासाठीच येते ऑफिस. आम्ही काय सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस काय? काय करायचं ते आम्ही सांगू. सरपंच मी आहे. तुम्ही काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही बनवलंय तुला सरपंच. मी तयारच नव्हते सरपंच व्हायला, पण आता जर का मी सरपंच झालीये तर मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणानेच पार पाडणार. काय म्हणली ही? तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका. मी ते खपवून घेणार नाही.